न्यूज टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। देवरोड शहरात भाई बनू पाहणाऱ्या दोघांची देवरोड पोलिसांनी काढली धिंड। गांधीनगर भागात दहशत माजवणारा चंदू गोरख सकट तसेच त्याचा साथीदार करण अरुण सकट या दोघांची गांधीनगर भागातील दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी आज देवरोड शहरात पोलिसी खाक्या दाखवत दोघांची धिंड काढली। याच परिसरात राहणाऱ्या अनिल काळखेर या व्यक्तीस चंदू तसेच त्याचा साथीदार करण तसेच त्याच्या इतर साथीदारांनी बेदम मारहाण केली आहे। अनिल याच्या तक्रारीवरून देवरोड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत देवरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। चंदू सकट याची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या टाकून संपूर्ण परिसरात हा कसला भाई साहेब मी भाई नाही असे म्हणत चंदू सकट तसेच त्याच्या साथीदाराची धिंड काढली। देवरोड शहरातील नागरिकांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमापासून त्रास असल्यास देवरोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे। या जगाचं बोलवतो दारू बिरू पाच दादागिरी करतो तो तर आमच्या एरियामधला भाई म्हणून तो मी चंदू सकट इथला मी भाई इकडले तिकडले पोरं जमा करतो तो आणि नुसतं आम्हाला दमदाट्या करत बसतो। तर मी बी त्याला ऐकलं नाही। मी म्हणलं कशाला दारू बिरू पैसे नाही काही नाही। ते त्या खुन्नसमुळे त्याने सकाळी आला आणि मला घरामध्ये मारहाण केली घरात घुसून। किती लोक होते तुला मारायला? असे 5-6 जण होते पण घरामध्ये 3 घुसले आणि 2 जण बाहेर दरवाजावर होते उभा। कशाने मारहाण केली? बॅटीनी रॉडनी आणि चाकू सुद्धा होता एक हातामध्ये त्याच्या। कुठं कुठं लागलं तुला? मला कानाला लागलं इथं इथं भवळीला लागलं हातापायाला लागलं म्हणजे आत्म छाती सगळीकडे मुक्का मार लागलेला आहे। इथं अंगठ्याला बी लागलेलं आहे। या संपूर्ण गुन्ह्याच्या प्रक्रियेत देवरोड पोलिसांनी चंदू सकटवर कशा प्रकारे कारवाई केली याची माहिती आपल्याला देत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे। पाहूया। तारीख 12/6/2025 रोजी अनिल चंद्रकांत काळखेर हे 50 वर्षाचे गृहस्थ आहेत। राहायला आंबेडकरमध्ये आहेत। मजुरीचे काम करतात ते। रात्री मजुरी करून आपल्या घरी येत असताना हे चंदू सकट आणि करण सकट हे त्या 2 मित्रांसह दारू पीत बसले रोडला बसले होते। त्यावेळेस चौघांनी त्याला सांगितले की तू ये इथं आमच्याकडे दारू पे बस। तो काय आला नाहीये। तेव्हा त्याला शिवीगाळ केली होती त्या चौघांनी काळखेरला। पण तो काळखेर आपल्या घरी जाऊन आराम करला। 13 तारखेला सकाळी 9:30 वाजता तू रात्री आमच्याबरोबर दारू पे काय आला नाही हा राग धरून त्याला घरात घुसून चौघांनी त्याला लाकडी बॅटने रॉडने जबर मारहाण केली होती। त्यावर त्यांच्यावर आम्ही खुनाचा प्रयत्न हा गुन्हा रजिस्टर केलाय। त्वरित त्या दोघांना अटक केली आहे। आम्ही मान्य न्यायालयात हजर केले। त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड भेटलेली आहे। अधिक तपास करत आहोत। चंदू सकट वरती आपण किती गुन्हे दाखल आहेत? चंदू सकट वरती यावर 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत। मारामारीचे दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत। चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचे करण सकट वरती मारामारीचे घातक हत्यार बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत। आंबेडकर आणि गांधीनगर परिसरामध्ये चंदू सकटची काफी दहशत आहे असं देखील सांगण्यात येत आहे। आम्ही जनतेला आवाहन करतो असं कोणी दहशत माजत असेल किंवा कुणा तुम्हाला विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल किंवा खंडणी उकळत असेल किंवा गरिबांना कोणी त्रास देत असेल तर त्वरित आम्हाला त्या घटनेची माहिती द्यावी। सदर व्यक्तीवरती आमच्याकडून कुठलीही कसूर न करता कडक कारवाई केली जावी ही सर्वांना मी हमी देतो।